रिच डॅड पुअर डॅड, पैशांचा विचार पूर्णपणे बदलून टाकणारे हे 6 जबरदस्त धडे आज आपण पाहणार आहोत. चला सुरू करूया. लेखकाला पैशांचे धडे 2 वडिलांकडून मिळाले. एक उच्च शिक्षित पण गरीब, आणि दुसरे फार न शिकलेले पण खूप श्रीमंत. हाच तो फरक. मध्यमवर्गीय लोक सुरक्षित नोकरीच्या मागे धावतात, तर श्रीमंत लोक सतत आर्थिक शिक्षण घेण्यावर भर देतात. धडा पहिला, रॅट रेस. बहुतांश लोक केवळ भीती आणि लालसेपोटी पगार मिळवण्यासाठी आयुष्यभर या चक्रात अडकून पडतात. पण श्रीमंत लोक पैशांसाठी काम करत नाहीत. ते असा काही विचार करतात की पैसा त्यांच्यासाठी सतत काम करत राहील. दुसरा धडा खूप महत्त्वाचा आहे. आर्थिक साक्षरतेचा भक्कम पाया नसेल तर कितीही पैसे कमवले तरी ते टिकणार नाहीत. तिसरा धडा अतिशय सोपा पण गेम चेंजर आहे. ॲसेट्स म्हणजे खिशात पैसे टाकणाऱ्या गोष्टी, आणि लायबिलिटीज म्हणजे पैसे काढणाऱ्या गोष्टी. अनेकदा आपण महागडी घरे किंवा गाड्या घेतो. आपल्याला वाटतं ती आपली संपत्ती आहे, पण प्रत्यक्षात त्या लायबिलिटीज असतात. जेव्हा आलेला सगळा पगार फक्त खर्च आणि कर्जाचे हप्ते भरण्यात संपतो, तेव्हा शेवटी हातात काय उरतं? शून्य. याच्या अगदी उलट, श्रीमंत लोक आधी खरे ॲसेट्स विकत घेतात, त्यातून येणाऱ्या उत्पन्नातून ते त्यांचे सगळे खर्च भागवतात. धडा चौथा, एक प्रश्न विचारतो: आपण नक्की कोणत्या व्यवसायात आहोत? आपली रोजची नोकरी म्हणजे आपला व्यवसाय नक्कीच नाही. मॅकडॉनल्ड्सचे रे क्रॉक बर्गर नाही तर रिअल इस्टेटच्या व्यवसायात होते. खऱ्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी स्वतःचा ॲसेट कॉलम वाढवणे गरजेचे आहे. म्हणूनच बॉसला श्रीमंत करण्यापेक्षा स्वतःसाठी अशा गोष्टी उभा करा ज्यात तुम्ही नसतानाही चालतील, जसे की रिअल इस्टेट किंवा शेअर्स. पाचवा धडा, श्रीमंत लोक पैसा तयार करतात. लेखकाने अशीच एक संधी शोधून केवळ 5 तासात $40,000 कमावले होते. इतरांना न दिसणाऱ्या लपलेल्या संधी शोधणे आणि बँकांवर अवलंबून न राहता भांडवल उभे करणे ही कौशल्य खूपच मोलाची आहेत. खरे तर आपली मन हीच आपली सर्वात मोठी संपत्ती आहे. ती वापरून आर्थिक मंदीतही आपण मोठ्या संधी शोधू शकतो. 6वा धडा, फक्त पगार मिळवण्यासाठी किंवा सुरक्षित नोकरीसाठी काम करू नका, तर काहीतरी नवीन शिकण्यासाठी काम करा. स्वतः लेखकाने नेतृत्वगुण शिकण्यासाठी मरीनमध्ये आणि विक्रीची भीती घालवण्यासाठी झेरॉक्समध्ये काम केले. हे सगळं फक्त शिकण्यासाठी. कारण तुमच्याकडे कितीही भारी टॅलेंट असलं, पण जर तुम्हाला ते विकता आलं नाही, तर त्याचा काहीच उपयोग नाही. इतर सगळे करतायत म्हणून आपण ही डोळे झाकून मोठमोठी गृहकर्जे घेतो. ही भीती सोडून आपण स्वतंत्रपणे आणि हुशारीने विचार केला पाहिजे. भीतीवर मात करा, आर्थिक साक्षर व्हा आणि खरे ॲसेट्स खरेदी करा. हीच ती रॅट रेसमधून बाहेर पडण्याची एकदम अचूक ब्लूप्रिंट. लक्षात घ्या, नवीन कार शोरूमच्या बाहेर येताच तिची किंमत 25% कमी होते. म्हणूनच ती लायबिलिटी आहे, संपत्ती नाही. थोडक्यात सांगायचं तर मोठा पगार म्हणजे श्रीमंती नाही, तर तुमचे ॲसेट्स, तुमचे सगळे खर्च आरामात भागवू शकणे ही खरी श्रीमंती. शेवटी एकच विचार करा: जर उद्या तुमचं काम थांबलं, तर सध्याच्या संपत्तीवर तुम्ही किती दिवस जगू शकाल?